यासाठी की जे पावसाळ्यात पाऊस पडल्यानंतर जी खूप सारी गर्दी होते आणि शेतकऱ्यांना योग्य प्रकारचं बियाणे घेताना अडचण निर्माण होते. म्हणून 15 दिवस अगोदर आपण बियाणं घेऊन ठेवावं, जेणेकरून पाऊस आला तर लगबग होणार नाही आणि आपल्याला व्यवस्थित वेळेत पेरणी करणे सोयीचे होईल. कापूस बियाण्याची विक्री सुरू झालेली आहे. पण माझी शेतकरी बंधूंना विनंती आहे की आमचा असा अनुभव आहे की मागील 2-3 वर्षामध्ये ज्या शेतकऱ्यांनी पूर्व हंगामी कपाशीची लागवड केलेली आहे त्या कपाशीवर गुलाबी बोंडअळीचा मोठ्या प्रमाणात अटॅक येतो. त्याचप्रमाणे काही शेतकरी धूळ पेरणीसुद्धा करतात. तर धूळ पेरणी अजिबात करू नये. पाऊस 100 मिलीमीटर पाऊस झाल्यानंतरच पेरणी करणे योग्य राहील.